त्रासाची कारणे पाहणार आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे की हडप्पा संस्कृतीलाच आपण सिंधू संस्कृती अशा पण या ठिकाणी म्हटलेलं आहे। कारण या सिंधू संस्कृती निर्माण झाली होती ही सिंधू नदीच्या किनारी किंवा काठी वसलेली असल्यामुळे या हडप्पा संस्कृतीलाच आपण प्राचीन संस्कृती किंवा सिंधू संस्कृती असं पण आपण म्हणतो। तर या हडप्पाकालीन जी सिंधू संस्कृती आहे किंवा हडप्पा संस्कृती आहे हिच्या ऱ्हासाची एकूण 4 ते 5 महत्त्वपूर्ण पॉईंट्स या ठिकाणी सांगितलेले आहे। ज्यामध्ये नंबर 1 सिंधू नदीचा प्रकोप किंवा महापूर, नंबर 2 भूकंप किंवा ज्वालामुखी, नंबर 3 आर्य किंवा परकीयांचं आक्रमण आणि नंबर 4 हवामानातील बदल। या 4 कारणांमुळे या सिंधू संस्कृतीचा ऱ्हास किंवा पतन किंवा विनाश घडून आल्याचं सांगितलेलं आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या किनारी वसलेली होती आणि सिंधू नदीला आलेला जो महापूर आहे या महापुरामध्ये ही सिंधू संस्कृती एक पतन झालं, ऱ्हास घडून आला असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। नंबर 2 हवामानामध्ये झालेले जे बदल आहेत यामुळे सिंधू नदीचा जो भाग होता किंवा जो हडप्पा असेल, मोहंजोदाडो असेल, कालीबंगन असेल, लोथल असेल, धोलावीरा असेल किंवा राखीगढी असेल, हे जे हडप्पा संस्कृतीमधील किंवा सिंधू संस्कृतीमधील जी आद्य नगरे होती या नगरांमध्ये जे ज्वालामुखी किंवा भूकंप झालेले आहेत यामुळे सुद्धा या संस्कृतीचा विनाश झाल्याचं आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर सिंधू संस्कृतीमध्ये किंवा या हडप्पा संस्कृतीमध्ये जे आर्य लोक होते किंवा परकीय आक्रमण या संस्कृतीवर झालेलं आहे, या आक्रमणाचा परिणाम म्हणून या हडप्पा संस्कृतीचा विनाश झालेला होता। हवामानामध्ये नेहमीच बदल घडून येत असतात। पर्यावरण प्रदूषणामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हवामानामध्ये बदल घडून येत असल्या कारणामुळे या हडप्पा संस्कृतीमधील ज्या वसाहती होत्या, गाव होते, नगरे होती, येथील मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी या ठिकाणावरून दुसऱ्या प्रदेशामध्ये स्थलांतर केलं आणि अशा पद्धतीने या हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचं आपल्याला दिसून येते। पुढील तासिकेला आपण वैदिक कालखंड या 3ऱ्या पॉईंटबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये वैदिक कालखंडाचे पूर्ववैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ असे 2 प्रकार पडतात। या पूर्ववैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळामधील जे सामाजिक जीवन आहे, राजकीय जीवन आहे, आर्थिक जीवन आहे, धार्मिक जीवन आहे याबद्दलची आपण सविस्तर माहिती पुढील तासिकांना पाहणार आहोत। धन्यवाद।